आगामी महापालिका निवडणूक संदर्भात तयार केलेल्या प्रभाग रचनेसंदर्भात आता काही आक्षेप घेण्यात आलेले आहेत। खरं तर या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादीचे नेते आहेत रंजन ठाकरे। भाऊ, नेमकं काय आक्षेप आहेत आणि कशा पद्धतीची चर्चा सुरू आहे? नाही, आक्षेप असं नाही आहे. ज्या वेळेला आमच्या वरिष्ठांच्या नामदार अजितदादा पवार साहेब असतील किंवा इतर वरिष्ठ आहेत, हे वेगवेगळ्या राज्यातल्या विकासाच्या प्रश्नांसंदर्भात ज्या वेळेला पदाधिकारी कार्यकर्त्यांची चर्चा करतात, त्यावेळेला आमच्याशी पण त्यावेळेला ज्या वेळेला शहराच्या आणि जिल्ह्याच्या विविध विकास प्रश्नांवरती समस्यांवरती चर्चा होत असते आणि अशा चर्चेच्या अनुषंगाने चर्चा करत असताना इतरही ज्या काही शहरामधल्या जिल्ह्यामधल्या ज्या काही इतर चर्चा असतात त्या चर्चा होत असतात। या चर्चेच्या अनुषंगाने हा एक विषय आला की अशी चर्चा आहे की प्रभाग रचना ही नियमाप्रमाणे झाली नाही, अशी चर्चा आहे ज्याच्यामध्ये ऑथेंटिक काहीच नाही। परंतु अशी चर्चा झाल्यानंतर तीसुद्धा आमच्या चर्चेत आली आणि त्यावेळेला दादांनी मार्गदर्शन केलं की आपल्या जे आहेत ते सगळं नियमाप्रमाणे कामकाज चालू आहे, नियमाप्रमाणेच होणार। परंतु जरी त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिली तर तुम्ही तिची निवडणूक आयोगाकडे त्या ठिकाणी तुम्ही त्याची हरकत घ्या आणि निवडणूक आयोग योग्य असेल तुमची मागणी तर ती पूर्ण करेल, अशा प्रकारचं मार्गदर्शन त्या मीटिंगमध्ये झालेलं आहे। नेमकं नाशिकमध्ये काय चर्चा सुरू आहेत? म्हणजे प्रभाग रचना नियमात झालं नाही म्हणजे काय झालंय आणि आपण काय एकूणच तक्रार केली अजितदादांकडे? नाही, आम्ही तक्रार अशी केलेली नाही। मी आधी म्हटल्याप्रमाणे आम्ही ह्या चर्चेमध्ये आलं की नदी नाल्या हायवे असे काही नियम डावलण्याचं जे आहे ज्याची चर्चा आहे ती ऑथेंटिक नाही आहे, परंतु अशी चर्चा आहे ती कानावर घातल्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केलं आहे की तुम्ही योग्य वेळी निवडणूक आयोगाकडे त्याचं हरकत घ्या, जर तसं काही त्रुटी राहिली असेल तर ती दुरुस्त केली। आपल्या कानावर काय आलंय? म्हणजे काही तोडफोड झाले प्रभाग रचनेमध्ये, आपल्या कानावरती काय आलंय आणि त्या संदर्भात अजितदादांनी कुणाकडे तक्रार करायला सांगितलं? नाही, माझ्या कानावर आल्या म्हणण्यापेक्षा ज्या वेळेला कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत असतात की हा भाग इकडे जोडला गेला, तो तिकडे जोडला गेला, हायवेच्या पलीकडचा भाग पलीकडे जोडला गेला, अशा प्रकारच्या चर्चा असतात आणि मीच म्हणतो की ते असं ऑथेंटिक नाही आहे, कारण हे गोपनीय काम आहे आणि त्यामुळे त्या गोपनीय कामामध्ये जे काही झालेलं आहे ते ज्या वेळेला निवडणूक आयोगाकडे जाईल, निवडणूक आयोग योग्य असतील तर ते करेल, नसेल तर त्यावेळेला दादांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आम्ही हरकत घेऊ जर काही चुकलं असेल तर निवडणूक आयोगाकडे। तर अशा पद्धतीची भूमिका आहे। आगामी महापालिका निवडणूक आहेत आणि त्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता तयारी करत आहेत, पण काही पद्धतीने वेगवेगळ्या या सगळ्या प्रभाग रचनेसंदर्भात चर्चा हे नाशिकमध्ये सुरू आहेत आणि त्या संदर्भात आम्ही अजितदादांशी चर्चा केलेली आहे आणि अशा पद्धतीचं जर काही घडलं असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करा, अशा पद्धतीचे आदेश आहेत अजितदादांनी दिलेले आहेत। त्यामुळे आगामी काळात या सगळ्या संदर्भात काय काय घडामोडी किंवा काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन दीपकसह मी किरण गोटू, हे महाराष्ट्र न्यूज, नाशिक।